विहिरीत 3 विद्यार्थ्यांना फेकून मारण्याचा प्रयत्न. सिन्नर तालुक्यात विहिरीत 3 शाळकरी विद्यार्थ्यांना फेकून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. यातील एका हुशारीने विहिरीत लटकलेला दोर पकडून आपल्यासह अन्य 2 साथीदारांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. सिन्नर पोलीस ठाण्यात 3 संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य संशयित ताब्यात घेण्यात आले. सिन्नर तालुक्यातील वडगाव पिंगळा येथे बुधवारी सायंकाळी अर्थव गुंगे, वरदव गुंगे आणि आदित्य सानप ही 10 ते 12 वयोगटातील मुले खेळत होते. यावेळी त्यांचा ओळखीचा अमोल लांडगे यांनी तिघांना जवळ असलेल्या विहिरीजवळ जा आणि तेथे असणाऱ्या दोघांकडून कासव घेऊन या असे सांगितले. कासव आणण्यासाठी तिघेही विहिरीजवळ पोचले. विहिरीजवळ असलेला संशयित विक्रमवाळी साईनाथ ठमके राहणार वडगाव पिंगळा आणि अमोल यांनी एकत्र येत तिघा मुलांना तुडुंब भरलेल्या विहिरीत फेकून पळ काढण्यात आला. यावेळी एकाने प्रसंगधाव राखत विहिरीत असलेला मोटरीचा दोरखंड पकडून ठेवला. सर्वप्रथम दोरीच्या मदतीने बाहेर येत नंतर दोऱ्याच्या मदतीने विहिरीतील दोघांनाही बाहेर काढण्यात आले. तिन्ही मुले या प्रकारामुळे घाबरलेल्या त्यांनी घरी कोणालाच या विषयी सांगितले नाही. परंतु मुलाच्या ओल्या चिंब झालेल्या कापडामुळे पालकांना संशय घेण्यात भाग पडला. त्यांनी जाब विचारल्यावर मुलांनी सर्व काही घडलेला प्रसंग आपल्या आई वडिलांना सांगितले. त्याविरुद्ध पालकांनी सिन्नर पोलीस ठाणे गाठत संशयितांविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी अमोल लांडगे यांना ताब्यात घेण्यात आले. अनैतिक संबंधातून हा प्रकार घडला असल्याची प्राथमिक माहिती असून पोलीस अन्य संशयित आरोपीचा शोध घेत आहेत.